तर पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि दोन गट आमने सामने आले, काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. तर त्याच्यामध्ये जो वाद सुरू आहे त्या संदर्भात आपण काय सांगता? नाही, मला वाटतं ठीक आहे. आता कुठल्याही नेत्यांना, लोकप्रतिनिधींना किंवा नागरिकाला सभा घ्यायचा, जनतेला संबोधित करायचा पूर्णपणे अधिकार आहे. परंतु विद्यार्थ्यांचा उपयोग राजकारणासाठी करून घ्यायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करायचा, मला वाटतं हे दुर्दैवी आहे. जे काही आंदोलन तिथे जंतर मंतरला झालं, मी याही अगोदर सांगितलं होतं, तिथे प्रामाणिकपणे त्या पॉलिसीमध्ये बदल केला गेला पाहिजे असा प्रयत्न कोणीच करत नव्हता. फक्त राजीनाम्याची मागणी होती, ठीक आहे, एक अकाउंटेबिलिटी म्हणून त्यांनी ती राजीनाम्याची मागणी केली. ती योग्य होती की अयोग्य होती ह्याच्यावरती मला भाष्य करायचं नाही. परंतु तिथले त्यानंतर जे काही राज्यामध्ये, देशामध्ये काही आंदोलनं झाली, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही आंदोलनं झाली, त्यामध्ये असे काही अनसोशल एलिमेंट होते की फक्त ते आंदोलन भडकवण्यासाठी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे काही जणांचा उद्देश फक्त असा होता की आंदोलन हे त्याला वेगळं स्वरूप मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांचा हेतू बाजूला ठेवून सरकारच्या विरोधामध्ये वातावरण कसं तयार होईल असे प्रयत्न करायचे. आणि मला वाटतं राहुल गांधींच्या सभेमध्ये तसाच काहीतरी प्रयत्न होताना आम्हाला दिसलाय. आणि हे दुर्दैवी आहे. तुम्ही मुलांचा तुम्ही राजकारणाकरता उपयोग करून घेताय, परंतु झेनझी हुशार आहे. त्यांना कळते कोण नक्की आमचा उपयोग करून घेते आणि कोण आमच्या हिताचं काम करते. म्हणून 100% ते आमच्या सोबत राहतील. दादा, आपण जेनजींच्या कामाबद्दल मागे पण आपल्या ह्याच्यातून फोटो केलेले आहेत. एक प्रकारे युवा शक्ती जे आहे, देश जो तरुण देश म्हणून भारताकडे बघितलं जातं, तर एकंदरीत जे आता सगळे वातावरण आहे याबाबत आपल्याला काय सांगाल? नाही, आजची जनरेशन जी आहे ती अर्थातच ती फास्ट आहे. त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत आणि सरकारकडनं त्यांच्या मागण्या अग्रेसरपणे म्हणजे त्या पूर्ण करून घेण्यासाठी ते अग्रेसर आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. फक्त मी मगाशी जसं म्हटलं की ह्यांच्या जे काही भूमिकेमागे असं काही एलिमेंट आहे जो झेंजीचा वापर करून घेऊन स्वतःचं राजकारण करू पाहते, ते चुकीचं आहे. किंवा तरुणांचा उपयोग करून घेऊन राज्यामध्ये, देशामध्ये वातावरण बिघडवायचा जो प्रयत्न चालू आहे, मला ते चुकीचं आहे आणि त्याच्यावरती नक्कीच आमची कडक नजर असेल. आणि तरुणांच्या मागण्या उलट, आज मी देखील तरुण आहे, झेनझी आणि मिलेनियलच्या म्हणजे मी बरोबर मध्ये आहे. मला माहित, दोन्ही जनरेशन मी जवळनं पाहिलेले आहेत, पाहतोय. त्यांचे विचार नक्की आम्ही समजू शकतो. त्यांच्या समस्या जास्तीत जास्त जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांच्याशी थेट संवाद जास्तीत जास्त करायचा आम्ही प्रयत्न करतोय. माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि तरुणांना नक्की जे अपेक्षित आहे ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.